नमस्कार. महाराष्ट्रातील बऱ्याचशा गावांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन छेडण्यात येते. असंच आंदोलन छेडलं धोंडबार गावी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. इथली 15-20 मंडळी एकत्र आली. त्यांनी ग्रामपंचायतीविरोध एक आंदोलन छेडलं. कायदेशीरच आहे. विषय असा आहे, ग्रामपंचायतीने बरीचशी कामं दाखवली, पण ती कामं कागदोपत्री म्हणतात. जसं की ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार 70,000 रुपयाचे सॅनिटरी पॅड त्यांनी गावामध्ये वाटले. प्रत्यक्षात असं काही झालेलं नाहीये. तरुणांनी त्यांनी विचारलं असता उडवाउडवीची उत्तरे दिली अशी माहिती मिळाली. तरुण तिथेच थांबले नाही, तर पंचायत समिती ऑफिसपर्यंत गेले, गटविकास अधिकाऱ्यांकडे गेले, त्यांच्याशी चर्चा केली. त्यावर BDO साहेबांनी कमिटी नेमली. कमिटी चौकशीसाठी गावात आली. कमिटीने चौकशीही केली, परंतु ती मात्रही भरोसा त्या कमिटीवर गावकऱ्यांचा बसला नाही. खरं तर पाठीशी घालण्याचं काम त्या कमिटीने केलंय असं गावकऱ्यांमार्फत सांगण्यात आलं. नेमकं कळायला मार्ग नाही आणि तरुणांना काम करायचंच होतं. ते त्यावरच थांबले नाही. ते ZP COंकडे गेले. COंना सुद्धा बोलले त्या ठिकाणी. COंना त्यांनी विनंती केली, अजून निष्पक्ष कमिटी त्या ठिकाणी नेमण्यात यावी आणि आमच्या गावची चौकशी करावी. तरुणांना धमक्या सुद्धा आल्या, तरुणांना बोलण्यात येते, परंतु कुठल्याही प्रकारचं तिथल्या तरुणांना सहकार्य होत नाही. माझी प्रशासनाला विनंती आहे, जर का तरुण भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असेल, कुठल्याही वाईट गोष्टी विरोधात आंदोलन छेडत असेल, त्याला सहकार्य करण्याचं काम हे प्रशासनाचं असतं. नेमकं प्रशासन या ठिकाणी खोटं ठरतंय आणि तरुण अतिशय तळमळीनं त्या ठिकाणी कामं करतायत. स्वतःच्या घरासाठी नाही तर जनतेसाठी. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीचं हे प्रकरण, बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये घोटाळा होत आहे, परंतु कुणीतरी नातलग असतो, कुणीतरी रिलेटिव्ह त्या ठिकाणी असल्यामुळं आवाज उचलायला कोणी तयार होत नाही. असंच हे धोंडगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक इथलं प्रकरण आहे. या प्रकरणाची विशेष दखल प्रशासनानं घ्यावी.